चला आपल्याला या विस्तार करामध्ये आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी कंसामध्ये 5a अधिक 6b चा वर्ग. ठीक आहे. मग या ठिकाणी याचा विस्तारित रूपात याला जर मांडलं आपण म्हणजेच काय हे 5a अधिक 6b दोन वेळेस होईल कारण वर्ग आहे. 5a अधिक 6b दोन वेळेस झाले. कळतंय का? त्याच्यानंतर म्हणजे काय झालं हा कंस जो आहे या कंसाला गुणिला आहे. माझ्यामध्ये इनडायरेक्टली कसं चिन्ह असतं गुणाकाराचं चिन्ह असते ते लक्षात ठेवा. म्हणजे हा कंस या कंसाला गुणिला असल्या कारणाने या ठिकाणी या 5a नी पुन्हा या 5a अधिक 6b ला गुणायचे. त्यानंतर अधिक 6b ने पुन्हा 5a अधिक 6b ला गुणायचे. म्हणजेच हा कंस गुणिला हा कंस होतो. मांडून घेऊयात आपण आता. बघा या ठिकाणी 5a गुणिला कंसामध्ये डायरेक्ट हा कंस घेऊन टाकला आपण. ठीक आहे. हा कंस घेतला 5a अधिक 6b. ओके. त्याच्यानंतर अधिक 6b गुणिला पुन्हा हा कंस पूर्ण 5a अधिक 6b. ओके. चला मग आता या ठिकाणी याला गुणिला आहे समजा तुम्ही गुणाकार पूर्ण करून घ्या. बघा आता 5a या 5a ला अधिक 6b ला गुणून टाकूयात. बघा या 5 ने 5 ला गुणलं 5 5 किती आले 25. a गुणिला a चा वर्ग बघून घ्या. चला समजणार नाही नंतर. पुन्हा या 5 ने 6 ला गुणलं 5 सक हे बघा इथं अधिकचं चिन्ह आहे 5 सक 30. a गुणिला b a b गणित समजल्याशिवाय येत नाही कसं झालंय हे अधिकचं चिन्ह. आता या 6 ने या 6b ने 5a ला गुणायचे 6 पंचे 30 ba किंवा ab आपण चांगलं म्हणतो म्हणून घेतलं ab 6 पंचे 30 ab हे अधिकचं चिन्ह. पुन्हा 6 आणि 6b ला गुणलं 6 6 36 b गुणिला b म्हणजे b चा वर्ग झाला. b चा वर्ग. आता गणिताचं आपलं निरीक्षण करायचंय. या निरीक्षणामध्ये बघायचंय किंवा 25 वर्ग म्हणजे a वर्ग सारखी काही संख्या दिसते का नाही a दिसतोय पूर्ण आपला वर्ग पाहिजे. b वर्ग सारखी संख्या दिसते का ती आहे पण एकच आहे. जसे तसे ठेवले 25 a चा वर्ग अधिक आता सारखं सारखं 30a अधिक b 30a अधिक b आपल्याला दिसतंय. मग किती वेळ झाले हे 2 वेळ झाले म्हणजे 30 आणि 30 60 ab हे अधिक या ठिकाणी 36 b चा वर्ग. या स्वरूपामध्ये जे आहे या दिलेल्या गणिताचा वर्ग विस्तार 25a वर्ग अधिक 36 b चा वर्ग हा वर्ग विस्तार याचा येतो.